राज्याचं जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण जाहीर. जहाज उद्योगासाठी ऐतिहासिक निर्णय. बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी घेतला होता निर्णय. घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटाजवळ खड्डे पडले तर वन विभागाला जबाबदार धरणार. एकनाथ शिंदेंचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सज्जड दम. या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील परवानगी देता येत नाही असं सांगितल्यावर शिंदे चिडले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर 1.5 महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी 2 CIIIIंना मंजुरी. टाटा टेक्नॉलॉजीकडनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरचं प्रकरण. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नवी SIT स्थापन. गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकच्या सभेदरम्यान लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर झळकवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलाकडे बॅनर झळकवण्यात आल्याची माहिती. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. नाशिकमध्ये तिरंगा यात्रा सुरू असताना पाऊस. भर पावसात मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये रॅली. आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांसह अनेक कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी. पंढरपूरमधील अकलूज इंदापूर रोडवरील टोल नाक्यावर ठाकरेंच्या युवा सेनेकडनं भीक मागवा आंदोलन. वारकऱ्यांसाठी टोलमुक्त पालखी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी. यवतमाळच्या वडीमध्ये घरकुल लाभार्थ्यांचा वाळूसाठी निरगुडा नदीपात्रात वाळू सत्याग्रह. शासनाने आदेश देऊनही महसूल प्रशासन लाभार्थ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप. पंढरपुरात प्रस्तावित कॉरिडॉरला बहुतांश नागरिकांकडून हिरवा कंदील. मंदिरातील वाढत जाणारी गर्दी कॉरिडॉरमुळे कमी होणार असल्याची माहिती. मात्र कॉरिडॉरमुळे 128 बाधित नागरिकांनी केला होता विरोध. लातूर जिल्ह्यातनं जाणारा परभणी जहिराबाद महामार्ग 60 फुटी करावा. या मागणीसाठी वडवळ ग्रामस्थांचं उपोषण. अहिल्यानगरच्या कर्जतमधील हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको. प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्यावर रास्ता रोको मागे. मुंबई पोलिसात मोठे बदल. आता गुप्तचर विभागाला मिळणार नवं नेतृत्व. मुंबई पोलीस विभागात सहपोलीस आयुक्त गुप्तचर विभाग या नवीन पदाच्या निर्मितीला औपचारिक मान्यता. पुणे पोलीस दलात खळबळ. जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचं प्रकरण. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल. अकोला शहरामध्ये नामवंत सराफांवर आयकरची सलग तिसऱ्या दिवशी धाड. 60 तास उलटले तरी अधिकाऱ्यांकडून छाननी सुरू. दगडी खाणीवर काम करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील 38 वेठबिगार आणि 31 बालकामगारांची मुक्तता. ठेकेदारावर गुन्हा दाखल. सर्व वेठबिगार आणि बालकामगार पालघर जिल्ह्यातले असल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.